येईल का जुळून नाते? दोघं आता बरोबर विरुद्ध विचार करत होते. तो तिच्यापासून दूर जायचा तर ती त्याच्या जवळ यायचा. इथून पुढे मिताली संध्याकाळी कामावरून सुटली. तीच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. आपल्या प्रिय मैत्रिणीला कधी एकदा बघतोय असं झालं होतं. दिऊ दिऊ दिऊ, मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. तू आदित्य सरांचा विचार करत असशील तर खूपच चांगलं आहे. मला आवडलं. मिताली तिला मिठी मारत म्हणाली. ती खुश होती की आपल्या मैत्रिणीला काहीतरी चांगलं सुचतंय. डॉक्टर कधी सोडणार बोलले तुला? मितालीने विचारलं. मी नाही विचारलं अजून, तूच विचार, दिव्या म्हणाले. बरं मी विचारते, तू थांब म्हणत मिताली डॉक्टरांना भेटायला गेली. डॉक्टर दिव्याला घरी कधी सोडणार? मितालीने विचारलं. आता चांगले आहेत, घरी न्यायला हरकत नाही, डॉक्टर म्हणाले. ओके म्हणत तिने लगेच शिवला फोन लावला. त्याला सांगितलं की दिव्याला सोडणार आहेत आज. तो लगेच येतो म्हणाला. शिवने आदित्यला सांगितलं तसं आदित्यही शिवसोबत हॉस्पिटलमध्ये यायला निघाला. पण त्याला सकाळचा आठवताच तो शिवला एकट्यालाच जायला म्हणाला आणि पुन्हा ऑफिसमध्ये गेला. बॉसला काय झालं? आत्ता निघत होते, अचानक काय झालं की माघारी फिरले? असो, आपल्याला जायला पाहिजे. दिव्याला सोडणार होते. शिव हॉस्पिटलमध्ये पोचला. त्याने नेहमीप्रमाणे सगळी प्रोसिजर करून त्यांना घरी घेऊन निघाला. जाताना जेवण त्यांच्या नेहमीच्या हॉटेलमधून पार्सल घेऊन त्यांना घरी सोडलं. शिव सर, आज चहा घेऊन जा प्लीज. नेहमीच बाहेरूनच सोडून जाता, मिताली शिवला आग्रह करत म्हणाली. तसा शिव शूज काढून ठेवत तिथल्या सोफ्यावर बसला. दिव्या बेडरूममध्ये गेली. मिताली लगेच हात पाय धुवून शिवसाठी चहा टाकायला गेली. तिने संजयला घरी पोचल्यामुळे मितालीने चहा ठेवला आणि दिवा लावला. देवाला मनोभावे नमस्कार केला. शिवने लगेच मोबाईल काढला आणि एक फोटो क्लिक केला. देवासमोर हात जोडलेला तिचा एका बाजूने दिसणारा तिचा चेहरा एकदम मोहक वाटत होता आणि शिवला फोटो क्लिक केल्याशिवाय राहवलंच नाही. मिताली नमस्कार करून झाला तशी लगबग करत किचनमध्ये गेली. इतक्यात मितालीचा फोन वाजला. बघितलं तर अननोन नंबर होता. तिने उचलला. मिताली का? समोरून आवाज आला. तसं तिने ओळखलं. ह्या आदित्यच्या मॉम आहेत. हो हो, मितालीच बोलते. तिने लगेच रिप्लाय दिला. अगं तुला वेळ आहे का? मला खूप बोलायचं आहे तुझ्याशी, मिताली तिला विचार. मॅम, आम्ही आत्ताच घरी आलोय. मी थोड्या वेळाने तुम्हाला फोन करू का? मितालीने त्यांना नम्रपणे विचारलं. हो डिअर, चालेल म्हणत त्यांनी कॉल कट केला. शिवला चांगल्या मोठ्या घरात राहायची सवय असली तरी या दोघींनी राहत असलेला फ्लॅट त्याला आवडला होता. सगळं नीटनेटकं ठेवलेलं होतं. ही सगळी मितालीची कृपा. बाकी दिव्याचं कपाट जर शिवने बघितलं असतं तर पळूनच गेला असता. शिव रूमचं निरीक्षण करत असतानाच मिताली चहा घेऊन आली. शिवने आधी चहा कधीच पिलेला नव्हता. तो पहिल्यांदा पिणार होता. त्यामुळे त्याच्या मनात थोडी धाकधूक होती. पण त्याला मितालीच्या हातचा चहा प्यायचा होता म्हणून तो काहीच बोलला नव्हता. त्याच्यासमोर टिपॉय ठेवत मितालीने चहा आणि बिस्किट वगैरे चिवडा वगैरे ठेवला. त्याने टिपॉयवरचा चहा उचलला. तो तोंडाला लावणारच इतक्यात दिव्या बाहेर आली. सोफ्याच्या दुसऱ्या बाजूला दणकन बसली. मी तू मला पण चहा दे ना, दिव्या लाडात म्हणाली. तिला हॉस्पिटलमध्ये राहून कंटाळा आला होता. पण शिवच्या हातातला चहा थोडा डगमगला. मितालीने कप भरून आणला होता.
मितालीने पटकन चहा घेऊन पुन्हा टिपॉयवर ठेवला. शिवचा हात थोडा भाजला होता. त्याने फुंकर मारले. दिवू हळू बसायचं ना, बघ शिवसरांना भाजलं तुझ्यामुळे, मिताली म्हणाली. सॉरी शिव सर, मी सवयीनुसार बसले, दिव्या म्हणाली. आणि शिवचा चेहरा बघण्यासारखा झाला. कुठे आदित्य सर आणि त्यांच्या विरुद्ध दिव्या मॅडम. असं केलं तर आदित्य सरांचं फारच कठीण आहे, शिव विचारत होता. शिव सर चहा घ्या ना, मितालीचा आवाज कानावर पडला. हो घेतो म्हणत पुन्हा चहा घेऊन तोंडाला लावला. त्याला आवडला. मितालीने छान बनवला होता. त्याने मितालीला हातानेच छान आहे चहा असं सांगितलं. त्याने खायला काहीच घेतलं नाही. सर खायला घ्या काहीतरी, पहिल्यांदा घरी येत आहे, मिताली म्हणाली. तसं शिवला तिचा आग्रह मोडता आला नाही. दरवाजा उघडाच होता. बाजूच्या काकी येऊन वाकून बघून गेल्या. काकू या ना, मितालीने आवाज दिला. अगं काही नाही, मला आज घरी आवाज आला, म्हटलं बघू. गेले 4 दिवस एकदम शांत गेले. दिव्या काही आली नाही मला भेटायला, काकू दिव्याकडे बघत म्हणाल्या. काकू दिव्याला बरं नव्हतं, आत्ताच आलोय घरी. हे दिव्याच्या कंपनीतले सर आहेत. त्यांनी खूप मदत केली, नाहीतर दिव्याला खूप खर्च आला, आम्हाला करता आला नसता. त्यांनी सर्व खर्च केला. कामावरचे सर खूप चांगले आहेत तिच्या, मिताली काकूंना म्हणाले. हो चांगलंच की मग, छान आहेत सर. सर आमच्या लेकरास तुम्ही खूप चांगलं केलं, तुमचे आभार. या काकू खूप चांगल्या होत्या. दिव्या त्यांच्याकडे हट्टाने काय हवं असेल तर मागायची. दिव्या मितालीला त्या करून द्यायच्या. शिव हसला. त्याला आता ह्या काकूंशी काय बोलावं कळेना. फ्लॅट असूनही या दोघींनी आपले पण जपलं होतं, याचं त्याला कौतुक वाटलं. मी निघतो, काळजी घ्या. दिव्या आता हॉस्पिटल नाही, ओके, शिव म्हणाला. तसं दिव्याने नाक वाकडं केलं. सर मी मुद्दाम हॉस्पिटलला थोडी गेली होती, ते लगेच बोलली. बरं बाय, काळजी घ्या, नाहीतर मलाच धावायला लागेल, शिव हसत म्हणाला आणि निघाला. मिताली आणि दिव्या दरवाजापर्यंत सोडायला आल्या शिवला. शिवला सर्व आवडलं. तो गाडीत बसला आणि त्याने काढलेला मितालीचा फोटो पुन्हा बघितला. छान वाटलं त्याला. काकूही गेल्या आपल्या घरी. तसं मिताली आणि दिव्याने लवकर जेवून घेतलं. आज छान झोप लागली दिव्याला, कारण मनाशी जे होतं कुठेतरी आज ते तिला सतावत होतं ते तिने मितालीला सांगितलं होतं. जेवण झालं तसं पटपट भांडी घासून दिव्या झोपली काय चेक करून हॉलमध्ये बसून तिने आदित्यच्या मॉमला कॉल केला. आदित्यची मॉम तर वाटच बघत होती. करेल ना फोन नक्की अशी भीतीही होती. फोन वाजला तसं आदित्यची मॉम धावतच फोनजवळ आली. मितालीचं नाव बघून तर खूप खुश झाल्या. त्याने लगेच कॉल उचलला. हॅलो डिअर, बोल. मी तुझी खूप वाट बघितली, त्याने एका दमात बोलून टाकला. त्या खुशच एवढ्या होत्या. बोला मॅम, तुम्हाला काही बोलायचं होतं ना, मिताली म्हणाली. हो ग, आता आरामात बोलू शकतेस ना तू, नीताने विचारलं. हो मॅम बोला, मिताली म्हणाली. मला एक सांग, तुझी मैत्रीण दिव्या आदित्यला का नाही बोलते, नीता म्हणाल्या. तसं मितालीने दीर्घ श्वास घेतला. मॅम त्याला काही कारणे आहे, मिताली म्हणाली. काय, मला ऐकायची आहेत ती कारणे, नीता म्हणाली. मॅम खूप वेळ जाईल आणि आदित्य सरांना सर्व माहिती आहे. मितालीला आदित्यच्या मॉमशी बोलायला कसं तरी वाटत होतं. आदित्य माहीत असलं तरी मला काहीच सांगत नाही तो. खूप वेळ झाला तरी चालेल, पण मला ऐकायचं आहे.
नीताने असं सांगितलं तसं मितालीने त्याने नितीनच्या ब्रेकअपपासून त्याने केलेल्या ॲक्सिडेंटपर्यंत तिला घरी आणल्यावर पुन्हा मानसिक धक्का बसला ते आज घरी येईपर्यंत सगळं कथन केलं. एवढं सगळं ऐकल्यावर आदित्यच्या मॉमलाही सावरायला वेळ लागला. ठीक आहे, तिला आपण वेळ दिला तर बरं होईल, नीता म्हणाली. मॅम, ती आजच मला म्हणाली आहे की तिला आदित्य सरांविषयी विचार. मिताली बोलतच होती की दिव्या बेडरूममधून तिला शोधत बाहेर आली. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RP व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.